लॉज ऑफ मोशन काल आपण बेसिक्स पाहिले होते बरोबर. लॉज ऑफ मोशनचे बेसिक्स पाहिले होते. 3 लॉज पाहिलेले. इनर्शिया म्हणजे काय, मोमेंटम म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी काल पाहिलेल्या बरोबर. ठीक. तर आज इथून पुढे जो JEEला वर्क एनर्जी पॉवरचा जो वर्कचा पार्ट आहे तो वर्कचा पार्ट याच्यात आपण शिकणार आहे. ठीक आहे, वर्कचा पार्ट. ठीक आहे, वर्क डन कॅल्क्युलेट कसं करायचं या सगळ्या गोष्टी याच्यात शिकणार आहे. ठीक आहे, त्याच्या आधी एक कन्सेप्ट आहे पहा, कन्झर्वेटिव्ह अँड नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. काय, कन्झर्वेटिव्ह अँड नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. 2 प्रकारचे फोर्सेस लिहिलेले आहेत. काय, कन्झर्वेटिव्ह फोर्सेस आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस. मग आता दोन्ही म्हणजे काय पहा. कन्झर्वेटिव्ह फोर्सेस म्हणजे असे फोर्सेस जे पाथवर डिपेंडेंट नाही. डेफिनेशन पहा कुठे दिलेली आहे. ठीक. कन्झर्वेटिव्ह फोर्स लिहिले पहा सेकंड पॅराग्राफमध्ये. कन्झर्वेटिव्ह फोर्स इटॅलिक्समध्ये आणि बोल्डमध्ये लिहिले कन्झर्वेटिव्ह फोर्स. काय लिहिलं, इफ वर्क डन बाय ऑर अगेन्स्ट अ फोर्स इज इंडिपेंडंट ऑफ द ॲक्च्युअल पाथ. ॲक्च्युअल पाथवर डिपेंडंट नाही तर त्याला आपण कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणतो. ठीक आहे, इंडिपेंडंट ऑफ ॲक्च्युअल पाथ. त्याचं एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. ठीक आहे, इंडिपेंडंट ऑफ ॲक्च्युअल पाथ. ॲक्च्युअल पाथवर डिपेंडंट नाही, वर्क डन जे येणार आहे तेच येणार आहे. ठीक आहे, इफ वर्क डन हा जो आहे ॲक्च्युअल पाथवर डिपेंडंट नाही तर तो कोणता फोर्स असणार आहे किंवा कोणतं हे असेल, कन्झर्वेटिव्ह फोर्स असेल. ठीक आहे, नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स हा असणारे डिपेंडंट ऑन पाथ. कशावर डिपेंडंट असेल, पाथवर डिपेंडंट असेल, डिपेंडंट ऑन पाथ. ठीक आहे, याच्यात एक्झाम्पल द्यायचं झालं तर ग्रॅव्हिटी किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे आहे फ्रिक्शन. फ्रिक्शन हा नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स जो पाथवर डिपेंडंट आहे. म्हणजे पहा, एका पॉईंट ए पॉईंट टू बी पॉईंटपर्यंत तुम्हाला जायचं आहे. ठीक आहे, सपोज हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे. ठीक आहे, ए पॉईंट टू बी पॉईंट तुम्ही जाण्यासाठी तुम्ही रूट्स चूज करताय. सपोज फर्स्ट हा रूट चूज केला, सेकंड स्ट्रेट लाईनचा रूट चूज केला आणि थर्ड जो आहे तो कुठेतरी दुसरीकडे फिरून आले तुम्ही आणि फिरून येऊन मग परत बी पॉईंटला पोहोचलात. ठीक आहे, तर या पाथमध्ये जर फर्स्ट पाथ ए म्हणूयात, ही बी म्हणूयात आणि ही सी म्हणूयात. ए पाथमध्ये जे वर्क डन असेल तेच बी मध्ये असेल आणि तेच सी मध्ये असेल तर तो येतो कन्झर्वेटिव्ह फोर्स. ठीक आहे, ए पाथमध्ये जे वर्क डन केलं, ए मधून जाण्यासाठी जे वर्क डन केलं, ठीक आहे, ते जर इक्वल असेल बीला आणि तेच जर इक्वल असेल सीला, म्हणजे पाथवर डिपेंडंट नाही किंवा फोर्स म्हणा. ठीक आहे, फोर्स जो आहे ए मध्ये जितका असेल तितकाच बी मध्ये असेल, तितकाच सी मध्ये असेल तर तो काय येतो, कन्झर्वेटिव्ह फोर्स होतो. तसं जर फ्रिक्शन पाहिजे झालं, ठीक आहे, फ्रिक्शन जर पाथ जर तुमची स्ट्रेट लाईन असेल तर फ्रिक्शन कमी लागेल. पाथ जर ए वाली असेल ही झिगझॅग तर फ्रिक्शन त्याच्यापेक्षा थोडं जास्त लागेल. आणि पाथ जर सी एवढी असेल तर फ्रिक्शन त्याच्यापेक्षा जास्त लागेल, अजून जास्त लागेल. ठीक आहे, म्हणजे पाथ बदलली तर फ्रिक्शन काय होतंय, चेंज होतंय. फ्रिक्शनल फोर्स काय होतोय, बदलतोय. म्हणून त्याला काय म्हटलं, नॉन कन्झर्वेटिव्ह म्हटलं. कन्झर्वेटिव्ह म्हणजे काय, जो पाथवर डिपेंडंट नाही. पाथवर डिपेंडंट नाही अशाला काय म्हणणार तुम्ही, कन्झर्वेटिव्ह म्हणणार. कन्झर्वेटिव्ह म्हणजे पाथवर डिपेंडंट नाही. मग त्यात एक्झाम्पल काय घेतलंय बरं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता पहा, जर हे ग्राउंड आहे, ठीक आहे, हा जर एक ग्राउंड सरफेस आहे, या ग्राउंड सरफेसवर एक जर बॉल आहे, ठीक आहे, हा जो बॉल आहे हा बॉल आपण इथून इथे खाली ड्रॉप केला तर वर्क डन किती झालं, फोर्स. वर्क काय असतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. इथे फोर्स त्याच्या वेट एवढं लागलं बरोबर, आणि डिस्प्लेसमेंट जर सपोज ही हाईट आहे, डिस्प्लेसमेंट एच एवढी झाली. ठीक आहे, म्हणजे वर्क डन किती येईल बरं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असतं. फोर्स किती लागला, mg. का, कारण फोर्स काय इथं ग्रॅव्हिटीने लावला ना, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो, mg. ठीक आहे, आणि डिस्प्लेसमेंट किती केली, इथून इथपर्यंत एच इतकी डिस्प्लेसमेंट केली, याचा अर्थ वर्क डन किती आलं, mg. ही झाली फर्स्ट कंडिशन. हा, ठीक आहे, बॉल जर या एच हाईटपासून तुम्ही ड्रॉप केला तर. आता सेकंड केसमध्ये काय केलं, सेकंड केसमध्ये आपण इथे बॉल सरळ न सोडता आपण अशा स्टेअर्स कन्स्ट्रक्ट केल्या. ठीक आहे, काय केलं, स्टेअर्स कन्स्ट्रक्ट केल्या. या स्टेअर्समध्ये वर्क डन जे आहे, इथे सपोज हाईट आहे h1, ही आहे h2, ही आहे h3, h4 आणि h5 अशा हाईट्स आहेत. ठीक आहे, h1, h2, h3, h4 अँड h5 अशा हाईट आहेत. आता या केसमध्ये वर्क डन काय, तर या केसमध्ये जर वर्क डन याला इक्वल आलं तर समजायचं काय, तो कोणता फोर्स आहे, कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. कोणता फोर्स आहे, कन्झर्वेटिव्ह फोर्स. वर्क डन दोन्ही पाथनी काय आलं पाहिजे, सेम आलं पाहिजे. ठीक आहे, दोन्ही पाथनी सेम येतंय का चेक करू. ठीक आहे, आता ग्रॅव्हिटेशनल वर्क डन कुठं कुठं होईल मला सांगा. ग्रॅव्हिटीने काहीतरी काम केलं त्यावेळीच वर्क डन होणार आहे. ठीक आहे,
ज्यावेळी तुम्ही बॉल सपोज इथून ड्रॉप करताय, डिस्प्लेसमेंट किती केली, h1 ने डिस्प्लेसमेंट झाली. ठीक आहे, म्हणजे इथे वर्क डन किती होईल, mg h1 इतकं वर्क डन झालं. ठीक आहे, आता इथे ज्यावेळी तो स्टेअरच्या इथे चालत होता, ग्रॅव्हिटीने काही काम केलं का इथं, नाही. ग्रॅव्हिटी काम कधी करते, ज्यावेळी तिच्या बाजूने काहीतरी डिस्प्लेसमेंट असेल. म्हणजे जर हा पेन आहे, हा पेन आपण इथे ड्रॉप केला, असा ड्रॉप झाला, ठीक आहे, सोडला, ग्रॅव्हिटीने काहीतरी वर्क डन केलं. पण तर जो ग्रॅव्हिटीमुळे काहीतरी होतच नाही किंवा ग्रॅव्हिटीमुळे जो डिस्प्लेसच झाला नाही, ग्रॅव्हिटीच्या डायरेक्शनने डिस्प्लेस नाही झालं, त्याला जर मी असं मूव्ह केलं तर वर्क डन काय आहे, ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीने काही काम केलं का ह्याच्यात, नाही. ग्रॅव्हिटीने काम कधी केलं, ज्यावेळी पेनला आपण असं ड्रॉप केलं त्यावेळी ग्रॅव्हिटीने काम केलं. पण ज्यावेळी हा पाथ होता, या पाथला ग्रॅव्हिटीने काहीच वर्क डन केलं नाही. त्यामुळे वर्क डन या पाथला होईल का, ज्यावेळी अशा स्टेअर्स आहेत, या स्टेअर्समध्ये वर्क डन इथे होईल, पण या स्टेअर्सच्या इथे होणार नाही. ठीक आहे, परत इथे होईल वर्क डन, इथे होईल का, नाही. इथे होईल, बरं, आणि इथे होणार नाही. म्हणजे इथलं जे वर्क डन आहे h1च्या वेळी, वर्क डन काय असेल, mg h1, बरोबर. इथे काय असेल, mg h2. ठीक आहे, थर्ड याच्यात काय असेल, mg h3, फोर्थ याच्यात mg h4 आणि प्लस mg h5, बरोबर. mg जर कॉमन घेतला तर काय राहतं बरं, h1 प्लस h2 प्लस h3 प्लस h4 प्लस h5. ठीक आहे, मग सगळे ज्यावेळी ऍड करणार त्यावेळी तुम्हाला ही हाईट मिळते का, ही हाईट मिळते ना, सगळे ऍड करा, पहा, h1 h2 h3 h4 h5 सगळे ऍड केले, हीच हाईट मिळाली ना, बरोबर. म्हणजे काय लिहू शकते याला, असं लिहिलं चालेल, mg कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये h1 प्लस h2 प्लस h3 प्लस h4 h5 ऍड केले. ठीक आहे, म्हणजेच काय h, याचा अर्थ तुम्ही जरी पाथ बदलला, पाथ काय तुमचा पहिला स्ट्रेट लाईन होता, त्यावेळी पण वर्क डन काय आलं, mg h आलं, आणि आता पाथ हा स्टेअर्सचा केलाय, त्या स्टेअर्सच्या केसमध्ये सुद्धा वर्क डन काय आलं, mg h झालं. याचा अर्थ हा फोर्स कसा आहे, कन्झर्वेटिव्ह फोर्स. समजलंय का, समजलं नक्की, कन्झर्वेटिव्ह. आता फ्रिक्शन बदलेल ना, बरोबर. जर पाथ बदलला तर फ्रिक्शन काय होतोय, बदलतोय. याचा अर्थ तो काय आला, नॉन कन्झर्वेटिव्ह आला. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कोणता फोर्स आहे, कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. का, कारण त्याचा जरी पाथ बदलला तरी पण व्हॅल्यू काय राहते, सेम राहते, mg h राहते. समजलंय, हा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कन्झर्वेटिव्ह फोर्स. समजलंय का, नक्की समजलंय. कन्झर्वेटिव्ह फोर्ससाठी जो वर्क डन असणार आहे थ्रू आउट द पाथ तो काय राहणार आहे, सेम राहणार आहे. आणि नॉन कन्झर्वेटिव्हसाठी तो पाथवर डिपेंडंट असेल, पाथ बदलला तर व्हॅल्यू बदलते. ठीक आहे, म्हणजे तो कोणता झाला, फ्रिक्शनल फोर्स. एक्झाम्पल त्याचा फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे, आता वर्क डन काढायचा आहे. ठीक आहे, वर्क डनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्याचे डिफरंट मेथड्स आहेत, वर्क डन फाइंड करण्याचे डिफरंट मेथड्स आहेत. ठीक आहे, तर मेथड्स आता सांगते. हे समजलंय, कन्झर्वेटिव्ह नॉन कन्झर्वेटिव्ह. ठीक, आता वर्क डन जो आहे तो डिफरंट मेथड्सनी आपल्याला फाइंड करता येतो. फर्स्ट मेथड तर आपली कॅज्युअल जी आपण दरवेळी यूज करत आलो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट वाली फर्स्ट मेथड. ठीक आहे, एफ डॉट एस केला, डॉट प्रोडक्ट घेतला, तुम्हाला काय मिळेल, डायरेक्ट वर्क डन मिळेल. ठीक आहे, तर वर्क डन कॅल्क्युलेट करायचा मेथड्स पहा. डायरेक्ट कधी फोर्सची व्हॅल्यू माहिती आहे, डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू माहिती आहे, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन घेतलं, वर्क डन सुद्धा मिळेल. बेसिक वर्क डन आपण असं फाइंड करू शकतो. ठीक आहे, आता वर्क डनचे पण 3 टाइप्स. ठीक आहे, पॉझिटिव्ह वर्क, नेगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क डन. ठीक आहे, पॉझिटिव्ह वर्क डन, झिरो वर्क डन आणि नेगेटिव्ह वर्क डन. पॉझिटिव्ह वर्क डन कधी होईल, ज्यावेळी आता जर सपोज हा पेन आहे, हा पेन सोडला तर कुठं जातोय, फोर्सच्या डिरेक्शन जातो ना, फोर्सच्या डिरेक्शनला आहे, त्याच डिरेक्शनला डिस्प्लेसमेंट आहे. ठीक आहे, फोर्सची आणि डिस्प्लेसमेंटचे डिरेक्शन काय आहे, सारखीच आहे. पेन इथून सोडला, फोर्स खाली लागला, डिस्प्लेसमेंट पण खाली झाली. याचा अर्थ हा झाला पॉझिटिव्ह वर्क डन. काय झाला, पॉझिटिव्ह वर्क डन. निगेटिव्ह वर्क डन कधी होईल, ज्यावेळी फोर्स आणि याची डिस्प्लेसमेंटची डिरेक्शन उलटी असेल. ठीक आहे, पहा, वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, एफ डॉट एस. ठीक आहे, काय फॉर्म्युला आहे, एफ डॉट एस. आता पहा, फर्स्ट केसमध्ये पॉझिटिव्ह वर्क डन. पॉझिटिव्ह वर्क डन कधी होईल, नेगेटिव्ह वर्क डन कधी होईल आणि झिरो वर्क डन कधी होईल. काय म्हटलं, पॉझिटिव्ह वर्क डन कधी होईल, नेगेटिव्ह वर्क डन कधी होईल आणि झिरो वर्क डन कधी होईल. ज्यावेळी डिरेक्शन ऑफ फोर्सची डिरेक्शन, ठीक आहे, कोणाची डिरेक्शन, फोर्सची डिरेक्शन ऑफ फोर्स ही इक्वल असेल डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंटला. डिस्प्लेसमेंटचे डिरेक्शन आणि फोर्सचे डिरेक्शन इक्वल असेल त्यावेळी पॉझिटिव्ह वर्क डन होतं. ठीक आहे,
मग मला सांगा फोर्सची आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन एकच असेल, वर्क डनचा फॉर्म्युला काय एफ डॉट एस, त्याला आपण एफ एस कॉस थिटा लिहू शकतो बरोबर. जर दोघांची डायरेक्शन सारखीच आहे, सपोज फोर्स या डायरेक्शनला आहे, डिस्प्लेसमेंट या डायरेक्शनला आहे, कॉस थिटा कोणामधला अँगल असतो, थिटा इज अँगल बिटवीन, थिटा हा अँगल कोणामधला असतो, अँगल बिटवीन फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. कोणामधला अँगल असतो, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. थिटा कोणामधला अँगल आहे, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट मधला. मग इथे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय अँगल दिसतोय का रे, नाही दिसत आहे ना, म्हणजे दोघांमधला अँगल काय 0. ठीक आहे. आणि कॉस 0 ची व्हॅल्यू काय असते 1, कॉस 0 ची व्हॅल्यू काय असते 1. म्हणजेच फर्स्ट केसमध्ये एफ इज इक्वल टू सॉरी डब्ल्यू इज इक्वल टू एफ डॉट एस असेल, तर इथे काय होतो एफ एस कॉस 0 आणि तोच काय होतो एफ एस एफ इंटू एस. इथे आला तो पॉझिटिव्ह व्हॅल्यू, काय आली पॉझिटिव्ह आली ना, म्हणून याला काय म्हटलं पॉझिटिव्ह वर्क डन. ठीक आहे. नेक्स्ट काय पहा, निगेटिव्ह वर्क डन. निगेटिव्ह वर्क डन म्हणजे कधी असेल, निगेटिव्ह वर्क डन कधी असेल, ज्यावेळी फोर्सची आणि याची डायरेक्शन काय अपोजिट आहे. फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन काय अपोजिट आहे. डायरेक्शन ऑफ फोर्स इज अपोजिट टू डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट आणि फोर्सची डायरेक्शन कशी असेल, अपोजिट असेल, तर त्याचे वर्क डन येणार आहे ते काय येणार आहे, निगेटिव्ह येणार आहे. चेक करू येत आहे का. ठीक आहे. ही फोर्सची डायरेक्शन आहे, ही डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन. ठीक आहे. दोघांमध्ये अँगल कितीचा झाला 180चा झाला बरोबर का, किती झाला 180. आणि कॉस 180ची व्हॅल्यू असते -1. किती असते -1. ठीक आहे. बरोबर आहे का, कॉस 180 -1 नक्की बरोबर आहे. कॉस 90ची काय असते 0 आणि कॉस 180ची -1. ठीक आहे. मग कॉस 180 काय येतो 0 येतो. ठीक आहे. सॉरी कॉस 180 काय येतो -1 येतो. ठीक आहे. मग वर्क इज इक्वल टू काय येणार आहे एफ डॉट एस विच इज एफ एस कॉस 180. ठीक आहे. मग कॉस 180 काय असतो -1 म्हटल्यानंतर वर्क डन इज इक्वल टू काय येतो -FS. आलं का निगेटिव्ह साईन आली, म्हणजेच काय निगेटिव्ह वर्क डन झाला. आणि आता काय लास्ट 0 वर्क डन. 0 वर्क डन कधी होईल, ज्यावेळी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकमेकांना परपेंडिक्युलर असेल. कसं असतील परपेंडिक्युलर असेल. डिरेक्शन ऑफ फोर्स इज परपेंडिक्युलर, डिरेक्शन ऑफ फोर्स इज परपेंडिक्युलर टू डिरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटची आणि फोर्सची डायरेक्शन कशी आहे परपेंडिक्युलर आहे. याचा अर्थ डिस्प्लेसमेंट जर या डिरेक्शनने आहे तर फोर्स हा त्याला परपेंडिक्युलर. ठीक आहे. इथे कसं फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट आहे, तसं इथे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट काय 90 डिग्रीच्या अँगलमध्ये. मग वर्क डन इज इक्वल टू काय येईल एफ डॉट एस विच इज एफ एस कॉस 90. कॉस 90ची व्हॅल्यू 0 म्हणजे वर्क डन काय आला 0. समजले, हे झालं काय 0 वर्क डन. काय झालं 0 वर्क डन. समजलंय का, नक्की समजलंय काय आहे पॉझिटिव्ह वर्क डन, निगेटिव्ह वर्क डन अँड 0 वर्क डन. समजलंय. मग आता वर्क डनला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. आधी एवढं लिहून घ्या, सांगते मग. हे समजलंय का पॉझिटिव्ह वर्क डन कधी होतं, ज्यावेळी फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच डिरेक्शनला आहेत. ठीक आहे. निगेटिव्ह वर्क डन कधी होतं, ज्यावेळी दोघांची अपोजिट डिरेक्शन आहे. आणि 0 वर्क डन कधी होतं, ज्यावेळी दोघं काय आहेत एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. आता पहा एकदा एक एक्झाम्पल पहा. एक्झाम्पल पहा. सपोज ही बुक आहे. ठीक आहे. ही बुक सपोज टेबलवर आहे आणि ह्या बुकला मला मूव्ह करायचं आहे इकडे. कुठं मूव्ह करायचं इकडे. डिस्प्लेस कुठल्या डायरेक्शनला करायचं इकडे. फोर्स कुठे लावावा लागेल, इकडेच लावायला लागेल बरोबर. पण मी जर फोर्स इकडे लावला तर वर्क डन चुकीचं केलं ना, मी उलटा केलं ना, याचा अर्थ वर्क डन काय झालं निगेटिव्ह झालं. ठीक आहे. फोर्स मला या डिरेक्शनला लावायला हवा होता, मी या डिरेक्शनला लावला म्हणजे काय झालं निगेटिव्ह वर्क डन झालं. ठीक आहे. पॉझिटिव्ह वर्क डन कधी होईल, ज्यावेळी डिस्प्लेसमेंट पण इकडेच करायची आहे, फोर्स पण इकडेच लावत आहे, पॉझिटिव्ह वर्क डन झालं. आता डिस्प्लेस इकडं करायचं आहे, मी फोर्स लावते वरून, बॉडी हलतीये का नाही. बॉडी कधी हलेल, ज्यावेळी फोर्स तुम्ही इकडून और इकडून लावाल. ठीक आहे. बॉडी डिस्प्लेस इकडे करायची आहे, फोर्स लावते मी परपेंडिक्युलर, याचा अर्थ काय होतो 0 वर्क डन झालं. ठीक आहे. बॉडीला इथे कितीही फोर्स लावा वर्क डन होईल का नाही, म्हणजे इथे काय झालं 0 वर्क डन झालं. ठीक आहे.